अभिजात संगीत हे सगळं अभिजातच आहे. शास्त्रीय हे काय फक्त अभिजात संगीतातल्या क्लासिकल आत्ता जे आपण म्हणतो ते नाही, तर त्याला पण राग संगीत असं म्हणावं. बरं. की आधीच 25 लोकांचे भिंपलास ऐकून येतात. काय बात आहे. म्हणजे शिकायचंय का, इन्फॉर्मेशन नाही, ज्ञान नाहीये. परत सगळं मॅटर माहिती असलं तरी सुद्धा त्यातली म्युझिशियनशिप कशी शिकणार तुम्ही? बरोबर, खरं. ती तुम्हाला संस्काराशिवाय येणार नाहीये. तू पतंग उडवायचास तेव्हा 10 पतंग उडवणाऱ्यांचे व्हिडिओ नाही बघायचास. इथे मी एरियाली पियाबीना शिकवणार आणि 25 एरियाली पियाबीना आहे का, हे काय शिकव म्हणजे नमस्कार मंडळी. जाई काजल निर्मित आणि स्मृतिगंध प्रस्तुत आभाळाची माणसं पर्व दुसरं अर्थात ज्योतीने तेजाची आरती ह्या मुलाखत मालिकेत तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक परत एकदा स्वागत. आज आपण इथे अशा व्यक्तीला चर्चा करायला बोलवलेलं आहे, जी व्यक्ती स्वतः अतिशय उत्तम कसलेली शास्त्रीय गायिका आहे, जिची तालीम ही अतिशय महान अशा विद्वान पंडितांकडे आणि गुरूंकडे झालेली आहे. ती आज स्वतः एक उत्तम शिक्षिका आहे, उत्तम परफॉर्मर आहे, एक अतिशय वैचारिक आणि सांगीतिक बैठक ठेवलेली ही कलाकार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझी सगळ्यात जुनी मैत्रीण आहे. म्हणजे माझं वय वर्ष 11 आणि तिचं वय वर्ष 13. ह्या आमच्या न समजण्याच्या काळापासून आम्ही एकत्र संगीत बघत आलोय, शिकत आलोय, वाजवत आलोय, ऐकत आलोय. त्यामुळे आमच्या दोघांची सांगीतिक बांधणी एकाच ताग्यातनं झाली अशी म्हणायला हरकत नाही. त्यामुळे मी इथे स्वागत करतो डॉक्टर वरदा गोडबोले. वरदा, तुझं प्रचंड मनपूर्वक स्वागत आमच्या कार्यक्रमात. तू इथे वेळात वेळ काढून आलीस. फॉर्मॅलिटी आपली इथे संपलेली आहे, त्यामुळे आपण असं सुरू करूया. तुम्हाला माहिती आहे मंडळी की हा पर्वात आपण ज्या ज्या कलाकारांना, ज्या ज्या गेस्टना इथे बोलवलेलं आहे ते कोणाबद्दल तरी बोललेले आहेत किंवा कुठच्या तरी महान माणसाबद्दल आपण चर्चा करायला इथे बोलवलंय. परंतु आजचा विषय थोडासा वेगळा आहे. आज आपण एखाद्या कुठच्या पर्टिक्युलर व्यक्तीविषयी चर्चा न करता आपण एका प्रवासाबद्दल आज चर्चा करणार आहोत की ज्या प्रवासामुळे एखादा कलाकार घडतो आणि ज्याला एखाद्या ठिकाणी पोचायचं असेल तर त्यांनी तो कुठच्या दृष्टीने, कुठच्या मार्गाने आणि कुठच्या इच्छेने हा प्रवास पूर्ण केला पाहिजे. ह्या प्रवासाबद्दल आज आपण इथे चर्चा करणार आहोत. वरदा, तुझी सगळी बैठक ही शास्त्रीय संगीताच्या तालमीत झालेली आहे. म्हणजे मी वर्षानुवर्ष तुला बघत आलोय की तू करत असलेला रियाज, त्याच्या मागचा विचार, त्याच्या नंतर घराण्यांचा विचार, मग तुला लाभलेले वेगवेगळ्या घराण्यांचे वेगवेगळे पंडित गुरु. तर हे सगळं बघताना आता एवढ्या वर्षानंतर मला असं वाटतं की हे कधी काळी तुला असं वाटलं होतं का की खूप बोजड आहे म्हणून शास्त्रीय? म्हणजे हे शास्त्रीय म्हणजे नेमकं काय आहे असं मी तुला अगदी सोपं करून विचारायचा प्रयत्न करेन. खरं सांगू का, म्हणजे शास्त्रीय वगैरे कळायच्या आधीच शिकायला सुरुवात केली आणि शिकायला सुरुवात केल्यावर ते तसं आवडत होतं, त्यावेळी त्या वयानुसार जमत होतं असं तेव्हा वाटत होतं आणि त्याच्यामुळे असं बोजड वगैरे काही वाटलं नाही. आणि तू म्हणशील अगदी मी पहिल्यापासून फक्त शास्त्रीय असं शिकते असं नाहीये. त्या अनुषंगाने त्या आजूबाजूनी नाट्यगीतं, भावगीतं, जे त्या वयात सगळं जे संगीत समोर येतं ते आपण अटेम्प्ट करतो. ते आवडतही असतं आणि त्यातनंच तुमचा कुठेतरी एका दिशेने प्रवास सुरू होतो. आणि तू जे शास्त्रीय म्हणतोयस तर म्हणजे मी ते थोडंसं म्हणजे मला असं थोडा वेगळा शब्द वापरावा असं वाटतोय की अभिजात संगीत हे सगळं अभिजातच आहे. शास्त्रीय हे काय फक्त अभिजात संगीतातल्या क्लासिकल आत्ता जे आपण म्हणतो ते नाही, तर त्याला पण राग संगीत असं म्हणावं. कारण शास्त्र असं म्हटलं तर ही संगीत किंवा ही कला ही प्रयोगात्मक ललित कला आहे आणि जिथे प्रयोग आला तिथे तंत्र आलं आणि कुठलंही तंत्र आलं की त्याला शास्त्र आलं. बरोबर. तंत्र म्हणजे मग ते कुठच्याही बाबतीतलं असू देत. संगीताच्या बाबतीत म्हणायचं तर आता ख्यालाचे आपण म्हणून वेगळे काही नियम आहेत. बाबा ख्याल गायनात हे करतात, ठुमरीत हे करतात, गझलमध्ये हे करतात, नाट्यसंगीतात हे करतात की याच्यात हे करत नाहीत, त्याच्यात ते करत नाहीत, गझलमध्ये ताना मारत बसत नाहीत, ठुमरीमध्ये बोल म्हणजे ख्यालासारखे बोल करत नाहीत, नाट्यसंगीतामध्ये नुसतं आ करत नाहीत, तिथे म्हणजे असे जे काही बारीक सारीक नियमच म्हणू किंवा जे योग्य अयोग्य हा शब्द आपण जास्ती तर ते शास्त्रीयच झालं सगळं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की रागसंगीत
ही संकल्पना जर डोळ्यासमोर ठेवून त्याचा अभ्यास केला तर आपण नक्की आपण कशाचा अभ्यास करायचा हे कळेल. पण मला आता वर्धा तुला असं विचारायचं आहे, आपण अगदी लहानपणापासून हे ऐकत आलो की तुम्हाला कुठच्याही प्रकारचं जर संगीत गायचं असलं, स्पेशली भारतीय संगीत प्रकार म्हणतोय मी, म्हणजे अगदी बॉलिवूड पासून ते उपशास्त्रीय पर्यंत सगळे, तरी तुम्हाला शास्त्रीय संगीताची बैठक पाहिजेच. हे अगदी आपल्या काय म्हणतो मस्तकी मारलेलं किंवा आपल्या अगदी हे सगळे हे वाक्य म्हणतातच. याच्यात कितपत तथ्य आहे असं तुला वाटतं? तथ्य आहे, कारण सूर आणि लय कळायला हवी. बरोबर. आपल्या सिस्टीम मध्ये दादरा केरवा सिस्टीम मध्ये घेऊनच आलेला असतो. म्हणजे बाहेर नाशिक ढोल वाजला तर ज्याला त्याचे बोल कळत नाहीये, मात्रा कळत नाही, तो माणूसही तो लयीतच नाचणार आहे. त्याच्यामुळे ते शिकवायला लागत नाही. मुद्दा क्लासिकलचा तो नंतर घेऊ आपण, पण सूर आता अगदी लाईटचं म्हणायचं झालं तर त्याला राग बी कळण्याची गरज नसते, पण सूर कळायला लागतो. हा कणसूर झालाय, हा बेसूर झालाय. किंवा बरेचदा लाईट गाणाऱ्यांना तुझी बाबा तू कुठच्या पट्टीत गातोयस किंवा सा दिला तर गाणं कुठच्या सुरापासून सुरू होत आहे नाही कळत. ते कॅराओके वगैरे सोडून दे, पण म्हणजे ही एक बेसिक ज्ञान हवं की बाबा आपण ह्या स्केल मध्ये गातोय तर गाणं कुठल्या सुरापासून सुरू आहे तो सूर ओळखताच आला पाहिजे किंवा तो लावता आला पाहिजे. इतपत क्लासिकल हवंच. आणि मग ती क्लासिकलची बैठक म्हणजे तुम्ही रागदारी, ख्याल संगीत आणि ते सगळे ख्याल मांडा पाऊण तास एवढी बैठक नसली तरी सुद्धा त्याच्या सान्निध्यात राहणं गरजेचं आहे. कारण शास्त्रीय संगीत, पुन्हा मी चुकून शास्त्रीय शब्द वापरला, पण राग संगीतामध्ये आपण अमूर्त भावाचा विचार करत असतो. आणि भाव हा भावसंगीताचा प्राण आहे. बरोबर. ऑफकोर्स त्याच्यामध्ये शब्दांचा भाव व्यक्त होतच असतो, तो त्याचं मेन उद्दिष्ट आहे. पण अमूर्त संगीत म्हणतेस, मी थोडंसं लोकांच्या पर्स्पेक्टिव्हने विचारतो, म्हणजे ज्याला कुठच्याही प्रकारचं ऑब्जेक्टिव्ह नाही असं तुला म्हणायचं की शास्त्रीय संगीतात राग सादर करताना त्याला ऑब्जेक्टिव्ह नाहीये, म्हणजे त्याच्यातनं कुठच्या प्रकारची मूर्ती आकार घेणार आहे असं काही ठरलं नाही, अशा प्रकारे तुला अमूर्त म्हणायचं? मूर्ती घडत असते, प्रत्येक वेळी वेगळी घडत असते. नाही, अमूर्त म्हणजे असं दाखवता येत नाही ना. ओके. किंवा सागपध हे आपल्याला दिसत नाही, म्हणजे ती पाण्यात मारलेली रेष असते, ती जाते परत. ते तेव्हा ज्याला पकडता येईल त्याला ती मूर्ती दिसणार आहे. तर लाईटच्या बाबतीमध्ये हा शब्दांचा भाव तुमचा वेगळ्या अभ्यासाने येईल किंवा तुमच्या इमोशनल कोशनने येईल किंवा त्याने येईल, पण त्यातल्या सुरांचा भाव हा वेगवेगळे राग, वेगवेगळ्या सुरांच्या अभ्यासातून तुमचा अधिक डेव्हलप होऊ शकतं असं आहे. म्हणजे त्याच्याशिवाय म्हणजे जर कोणी शिकत नसेल तर काही ऑब्जेक्शन नाहीये, पण जर शिकत असेल तर ते व्हॅल्यू ऍडिशन आहे असं आपण म्हणजे जसं तू मगाशी खूप छान शब्द वापरलास की त्याच्या सानिध्यात राहणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळे सानिध्यात राहण्यासाठी ही बैठक म्हणण्यापेक्षा हा एक रियाजाचा जे बेसिक प्रकार आहे, कारण त्याच्यातल्या सुरांना आपण म्हणतो ना, नादावला एखाद्या गोष्टीला, त्या नादात असतात लोक. शब्द म्हणजे गाऊन झाले की त्या शब्द रेंगाळतात. चाल रेंगाळते का? म्हणजे उद्देश कसा आहे? शब्द रेंगाळणं उद्देश आहे. तसं आपल्या रागसंगीतामध्ये सूर रेंगाळणं, त्या सुरांच्या नादात राहणं अपेक्षित आहे. त्याच्यामुळे तुम्ही संगीताच्या सान्निध्यात, अमूर्त संगीताच्या फक्त सुरांच्या लयीच्या सान्निध्यात राहू शकाल. आणि त्याचा कुठेतरी तुम्हाला नक्कीच म्हणजे तुमची एक काय म्हणू, आर्टिस्टिक तुमची हे वाढतेच ना. बरोबर. उंची. म्हणजे ह्याच्यात असं आहे वरदा की असं थोडक्यात म्हटलं तर आपण ती गाण्या प्रकाराच्या प्रत्येक प्रेझेंटेशनची एक प्रायोरिटी किंवा एक उद्दिष्ट वेगळं असतं. म्हणजे ठुमरीचं उद्दिष्ट वेगळं आहे, नाट्यसंगीताचं उद्दिष्ट वेगळं आहे. मग ह्या प्रत्येक जेव्हा उद्दिष्ट वेगळं आहे तेव्हा प्रत्येक गाणं प्रकाराचा वेगळा अभ्यास करायला पाहिजे का मी फक्त शास्त्रीय शिकलो की मला सगळं गाता आलं असं नाही ना. हे काय आहे मला माहिती नाहीये. सगळ्याचा बेस शास्त्रीय आहे, त्याचा उलटा पण अर्थ असतो. म्हणजे आम्ही बेसिक शिकलो आता आम्ही ठुमरी शिकतो असा पण अर्थ नाहीये. त्याचा पाया तो आहे, तो एक म्हणजे सुराचा आणि लयीचा पाया. पण म्हणून तुम्ही शास्त्रीय गायलात, यमन गायलात, बिलावल गायलात, म्हणजे तुम्ही त्या बिलावल किंवा हमीर हे राग गाताय, म्हणजे त्यातलं नाट्यगीत गाणार, त्यातली गझल गाणार, त्यातली ठुमरी, असं होत नाही. कारण प्रत्येक जॉनरची एक पुकार असते.
वा. त्याची एक फेक असते, हम्म. त्याचं एक काय म्हणू वेगळं एक्सप्रेशन असतं. खरंय. नाहीतर मग सगळे शास्त्रीय गायक नाट्यगीत गाऊ शकतील, बरोबर आहे. पण नाही गात. म्हणजे त्यांना कदाचित असं वाटत असेल आपण गातोय, पण शास्त्रीय गायनातल्या ख्याल गायनातल्या तुम्ही बोलताना आणि ताना जर नाट्यसंगीतात नाही. घेतल्या तर त्याचा विचका होईल. तसंच नाट्यसंगीताच्या त्यातला क्रिस्पी ताना, मुरक्या आपण एक म्हणू, वेगळ्या हरकती म्हणू. ताना हा. किंवा हरकती जर तुम्ही ख्यालात घ्यायला ख्यालात गेलात. गायला बरोबर. गेलात हो. तर त्याचा विचका होईल. इतका होय. म्हणजे हे आहे ना, हे सगळं एकमेकात मिसळण्याची गरज नाही. नाहीये. खरंय. त्या जॉनरला त्याची स्पेस द्या ना, त्याचं महत्व राखा ना. गझलमध्ये कशाला उगीच तुम्ही काहीतरी वेगळं कराल? तो शब्दच पोचवायचा आहे, त्याचा भाव पोचवायचा आहे. खरंय. त्याच्यामध्ये तुम्हाला लयकारी नाही करायची. खरंय. म्हणजे करा, पण ती शब्द पोचण्यासाठी जेवढी गरजेची आहे तेवढी. खरंय. कारण लयीत सुद्धा एक्सप्रेशन आहे ना. अगदी बरोबर. आता मला तुला एक थोडासा क्रिटिकल प्रश्न असा विचारायचा आहे की तू आता शिकवतेस, तुझ्याकडे एवढे विद्यार्थी शिकतात आणि विद्यार्थी म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या तऱ्हा असतात. काही हौशी आहेत, म्हणजे आपण हौशीकडे व्यावसायिक ह्याच्यावर नंतर बोलूया, मला तुझ्याशी बोलायचंय. परंतु हौशी म्हणण्यापेक्षा काही असे असतात की बाबा ह्यांची मजल इथपर्यंतच जाऊ शकते. काही असतात की ते मेहनत करून अजून 5 पायऱ्या पुढे जातील. काही असतात जे खरंच मुळात टॅलेंटेड असतात. काही टॅलेंटेड असतात पण रियाज करत नाहीत. काही रियाज करतात पण टॅलेंटेड नसतात, वगैरे वगैरे सगळ्या कॉम्बिनेशन्समधनं. मग आता जेव्हा एखादा शिष्य तुझ्याकडे किंवा एखादी मुलगा तुझ्याकडे मला गाणं शिकायचंय म्हणून जेव्हा येतो, तेव्हा ह्या सगळ्या गाणं प्रकारांमध्ये त्या शिष्याला नेमकं काय चांगलं गाता येईल ह्याची तू त्या पद्धतीने त्याला तू शिक्षण द्यायला सुरुवात करतेस का त्याला काय जे शिकायचंय ते त्याला शिकवायला सुरुवात करतेस? मुळामध्ये ना, आजकाल शिकायला जे येतात त्यांची काय मेंटॅलिटी असते हे ते पुढे 1 वर्ष टिकले तर कळतं. हा, पहिली गोष्ट. बरोबर. म्हणजे 4 गोष्टी ट्राय करायचे. ड्रॉइंग ट्राय करू, कराटेला जाऊ, गाण्याला जाऊ, असं. म्हणजे मी लहान मुलांचं सांगते. मग त्यातलं हे आवडतंय, मग त्यातलं ह्याच्या स्टेजवर बसायला मिळतंय, ओके, मग हे आपण करू. म्हणजे त्याच्यात माझा असा अनुभव आहे, गुरुपौर्णिमा किंवा आपण जे ॲन्युअल काही आपण सेलिब्रेशन म्हणतो किंवा एक फंक्शन म्हणतो. आता गुरुपौर्णिमा म्हणजे गुरुच्या प्रती वगैरे हा भाव सोडून द्या सगळा. त्यांना परफॉर्म करायचं असतं. तर मग जेव्हा ॲन्युअल फंक्शनमध्ये तुम्हाला परफॉर्म करायचंय तेव्हा जे काही रियाजाला लागतात, त्याला रियाज म्हणायचा नाही, प्रॅक्टिस आणि रियाज मध्ये खूप फरक आहे. प्रॅक्टिस म्हणजे जी गोष्ट तुम्हाला परफॉर्म करायचे, फक्त त्या गोष्टीचं कडक तयारी करून गाणं. आपण परीक्षेच्या आधी जसा रट्टा मारतो तसं तयारीला लागतात, गातात, पुन्हा ते झालं. म्हणजे शिकण्याचा पर्पज काय आहे नक्की? तुम्हाला आवडतंय म्हणून शिकताय, तुम्हाला त्यातनं आनंद मिळतोय म्हणून शिकताय का? एक लॉंग वे टू गो आहे ही गोष्ट, करण्यासारखी आहे. मुळात आधी पालकांचंच काउन्सिलिंग करायला हवं. एक्झॅक्टली. म्हणजे तुम्ही मुलांना का शिकवताय गाणं? तुमचा वेळ, पैसा, मेहनत, कष्ट, त्याच्यावरनं मी ओरडणार, तुम्ही रियाज करत नाही, ते ओरडणार, तू रियाज करत नाहीस. काय आहे हा प्रकार? काय आहे? म्हणजे नक्की तुम्हाला साधायचंय काय? तुम्हाला स्टेजवर बसायचंय का? तुम्हाला गाण्यातनं, एखाद्या कलेतनं त्याचे काय बेनिफिट्स आहेत हे बघायचे. कला आपण कशाला शिकतो? त्यातनं काय म्हणजे कमर्शियल आस्पेक्ट परत सोडून दे. बरोबर. पण आज सगळ्या जगात आपण बघतोय की एवढं सगळं असून कलेकडे लोक असे का बघतायत? कारण त्यातनं कुठेतरी एक शांती आहे. आपण संगीताच्या बाबतीत म्हटलं म्हणजे आता हे वाक्य पण अगदी पुस्तकी आहे की संगीत ही जाणारे सर्वात जवळचा मार्ग आहे. आपण जर अद्वैत तत्वज्ञान बघितलं तर आपण सगळं एकच आहे. बरोबर. आपण गाण्यात काय करत असतो? साशी एकरूप होतो, त्या सुराशी एकरूप होतो. सतत मेहनत काय तंबोरा जुळवायचा, अरे त्या स्केलला तंबोरा जुळवायचा आहे. मग त्या जुळवलेल्या तंबोराशी दुसरा तंबोरा जुळवायचा आहे. मग त्या सगळ्यातनं जो काही सा म्हणजे अनेक सूर, पण सा बरोबर तो साधायचा आहे.
आणि तो आज साधला म्हणजे उद्या साधेल असं नाही. नाही. बरोबर. मी वन्स बीकॉम ऑलवेज बीकॉम नाही नाही. गाण्यामध्ये. तू झालास विशारद चालेल, काय, पण विचार. पुढे तू 15 वर्ष जर IT मध्ये नोकरी केली झालं, पुन्हा तू शून्यावर येणार आहेस. बरोबर आहे. तर हा पर्पज मुळात काय आहे ना ह्याच्यावर खूप मॅटर करतं. बरोबर. म्हणजे शाळा आणि याच्यामध्ये मुलांना सगळ्याची आवड लागावी म्हणून पाठवणं, पण ते 1 वर्ष झाल्यावर त्या मुलाला खरंच आवडतंय का, आणि ते मुळात आधी एक दैवदत्त काही म्हण आहे का, नसेलच तर मग ह्या गोष्टी अशा मारून मुटकून आणि अशा नाही येणार. बरोबर. खरं. म्हणजे हे तू खूप छान मुद्दा मांडलास की पालकांचं पण ग्रूमिंग होणं याच्या बाबतीत गरजेचं आहे. आता मी आणि वर्षभर ते मूल टिकून त्याला त्याची आवड निर्माण होण्यासाठी जबाबदारी एक आपण गुरु म्हणून घेत असतो आणि त्याचं एक भलतंच प्रेशर घेत असतो. अरे ह्याला आवडत नाहीये, तुम्ही शास्त्रीय संगीत, आणि बरेचदा असं होतं की तुम्ही आम्हाला क्लासिकल शिकायचंय, हा मग जरा ना तुम्ही हा राग झाल्यावर याचे गाणं शिकवा ना. बरोबर आहे एका दृष्टीने, पण दुसऱ्या दृष्टीने असं आहे की आपण गाणं पटकन आवडू शकतं का, कारण त्यातले शब्द असतात, त्याची लय, जितकी लय फास्ट तितकं कळायला बरोबर, कारण त्याचे लघु कळत असतात पटापट, मग ते आवडतं. मग ज्याची गोडी लावायची ते अजूनच लांब जातं की मला हेच आवडतंय. म्हणजे ते शिकू नये किंवा असं नाही, मग तुम्ही क्लासिकल शिकताय असं म्हणूच नका. तुम्हाला गाणी कुठलाही जॉनर वाईट नाहीच आहे ना. बरोबर. मग आता मला सांग, गाणं शिकणं ही जी प्रोसेस आहे, आता आपण शिकवण्याचा भाग बघितला, आता आपण शिकण्याच्या भागावर येऊया. शिकणं ही जी प्रोसेस आहे, हे जुनं तुझं अभ्यंकर सरांकडे झालेलं शिक्षण आणि आताच नवीन हे होणारं शिक्षण, ह्याच्याबद्दल तुला काय सांगायला आवडेल? त्यात ना आपण 2 भाग करू शकतो. एक म्हणजे इंटरनेटच्या आधीचा काळ आणि इंटरनेटच्या नंतरचा काळ. व्हेरी वेल सेड. बरोबर. काय होतं आपल्या वेळी सांग, म्हणजे माझ्या तर घरात सुद्धा गाणं नव्हतं, कोणीही घरात गाणार नाही, काही नाही. बरोबर. मग तुमच्यावर संस्कार कसे होणार, तर तुम्ही गुरूंकडे जाऊन जे शिकणार तेवढंच. बरं, युट्यूब नाहीये, काहीच नाहीये, तुम्ही ऐकणार काय, गुरुच ऐकणार. आणि काय शनिवार रविवार 4-2 मैफिली, दादर माटुंगाला जा, NCPA, म्हणजे ह्या जाऊन जाऊन ज्या मैफिली त्याच्यात एक कुतूहल होतं. आपण एखादा राग शिकलेलाच नाहीये आणि तो मैफिल हा राग असा आहे, तो किती कळेल माहिती नाही आपल्याला, पण हे तो नंतर परत कुठे हे असं काहीतरी ऐकलं होतं आपण. हे कुतूहल असेल, तुमचं डोकं रिकामं असेल, डोकं रिकामं म्हणजे काय, तर तुम्ही काहीतरी त्याच्यात शिरेल ना. आता म्हणजे इतका वेगळीच परिस्थिती आहे की आधीच 25 लोकांचे भिंपलास ऐकून येतात. म्हणजे शिकायचंय का, इन्फॉर्मेशन मध्ये ज्ञान नाहीये, परत सगळं मॅटर माहिती असलं तरी सुद्धा त्यातली म्युझिशियनशिप कशी शिकणार तुम्ही. बरोबर. ती तुम्हाला संस्काराशिवाय येणार नाहीये. आणि 25 लोकांचं ऐकून फॉलो कोणाला करणार, आणि का करायचंय, आणि कोणाला करण्यामागची शास्त्रीय म्हणजे नियमांची भूमिका काय आहे, अशा खूप गोष्टी आहेत. पण हे त्यांना आणि वाटतं आपल्याला शिकलेलोच होत आपण एक फॉर्मॅलिटी म्हणून आता एक बंदिश फक्त पाठ करायची आपल्याला आणि बिनपला झालाच आपल्याला. मला आता वरदा तू खूप छान मुद्दा मांडलास की आपल्या वेळेला काय होतं, म्हणजे आम्ही लहानपणी अक्षरशः ट्रेननी डोंबिवलीला जाऊन आज रात्रभर वीणाताईंचं गाणं ऐकलंय, मग मालिनीताईंचं ऐकलंय, मग त्याच्यानंतर DK दातारांचं व्हायोलिन आहे, मग बाळासाहेब मंगेशकरांचं आज भावसरगम आहे, मग तेव्हा ते हे गायले होते, म्हणजे तेव्हा लक्षात असायचं, अजून लक्षात आहेत. आणि त्या मैफिली का लक्षात आहे, कारण त्याचं अतिरेक झालेला नाही आणि नको असलेली इन्फॉर्मेशन पडलीच नाही. एक्झॅक्टली. म्हणजे वीणाताईंची आम्ही सगळे मिळून 15 गाणी ऐकली असतील, त्यातली 12 गाणी आपल्या लक्षात आहेत की इथे ते हा राग गायला, तर इथपासून लक्षात आहे. म्हणजे हे महत्त्वाचं. तेव्हा त्या सतरंजीवर मुंग्या होत्या, इथपर्यंत लक्षात आहे. म्हणजे कारण आपण जीवाचे कान करून ऐकत होतो, आपल्याला ते परत मिळणार नव्हतं. अगदी खरं. शिकण्याच्या याच्यात स्वामी अभ्यंकर गुरुजींकडे किंवा जे काही रेकॉर्डिंग नाहीये आणि का हा नुकसान आहे आत्ताच्या पिढीचं. मी केला की रेकॉर्ड करतात,
आणि मोबाईल सगळं शिकतो. आणि एक तुम्ही मेंदूला रिलॅक्स करता, इनफॅक्ट त्याला तुम्ही इन्स्ट्रक्शन देता की तिथे रेकॉर्ड झालेला आहे, तू लक्षात नाही ठेवलंस तरी चालेल. जर 87-88 साली शिकलेल्या ख्यालाची आउटलाईन आता पण माझी लक्षात आहे. मी काय कोणी हुशार नाहीये, आता केवढी हुशार मुलं आहेत, भयंकर हुशार मुलं आहेत. म्हणजे त्या त्या क्षेत्रामध्ये खूप वरच्या उंचीची माणसं असून सुद्धा हे का पाठ होत नाही, लक्षात राहत नाही. पाठ म्हणून लक्षात का राहत नाही? कारण तुम्ही इन्स्ट्रक्शन दिलेली असते की मोबाईल वरती ते रेकॉर्डिंग आहे, आपल्याला लागेल तेव्हा बघू. कॅल्क्युलेटर आहे, लागेल तेव्हा कॅल्क्युलेशन करू, पाढे कशाला. तसं अगदी तसं नाहीये, पण म्हणजे त्याच्यामुळे काय होतं माहितीये का, त्याचं महत्वच राहत नाही शिकवण्याचं, की आज हे मला मिळालंय परत मिळणार नाहीये. ते जे तुम्ही त्या ह्यानी ऐकता ना, ती तुम्ही मेंदूला चार्ज करत असता सतत ग्रास्प करण्यासाठी, आणि ती कपॅसिटी खूप कमी होत चालली. पण याचा सगळ्यांनी खूप सिरियसली विचार करायला पाहिजे, कारण का नुसतेच आपल्या मोबाईलचे साईजेस वाढतायत. 256 GB चा 512 2 TBच्या हार्डी करायचेत काय त्या, आणि कधीही ऐकत नाहीत ते. अगदी खरंय, कधीही. बरं मीच सांगते, ह्या अमुक दिवशीच्या क्लासमध्ये रेकॉर्ड करून दिलेलं आहे, ते सुद्धा त्यांना माहिती नसतं. देवा. म्हणजे असं खूप आहे, म्हणजे त्याच्यामध्ये खूप अत्यंत त्याची आस ध्यास ओढ असल्याशिवाय आता हे होणं कठीण आहे. कारण इतकी डायव्हर्जन्स आहेत ना. ते पण डायव्हर्जन्स वर आपल्या काळात सुद्धा होतीच की, म्हणजे आता मी सुद्धा लहानपणी पतंग उडवायला भयंकर आवडायचा, बाकी पण गोष्टीची आमिष होतीच ना. मग त्या डायव्हर्जन्सच्या नाही, पण तू पतंग उडवायचास तेव्हा 10 पतंग उडवणाऱ्यांचे व्हिडिओ नाही बघायचास. इथे मी एरियाली पियाबीना शिकवणार आणि 25 एरियाली पियाबीना ऐका, हे काय म्हणजे गुरुची किंमत असं मला म्हणायचं नाहीये, पण तुम्ही काय वेगळं सांगताय, त्यांना हे कळतच नाही, काहीतरी वेगळं असतं. एरियाली पियाबीना ही ओळ 5000 वेगळ्या पद्धतीने होण्याची कपॅसिटी आहे शास्त्रीय संगीतात. तर ते काय आहे, ज्याला कळत नाही त्याला वाटतं तेच गातायत. तो एक प्रकारचा बोथटपणा येत जातो आणि तो त्याची सवय होते. स्थूल मानाने, ढोबळ मानाने हे तेच आहे असं नाहीये. त्याच्यात बारीक प्रत्येक ह्याच्यात फरक असतो, पण हेच नाही समजत. पण मग आता मी मगाशी तुला जे म्हटलं की आपण हौशी आणि व्यावसायिक ह्या गोष्टीवर येतोय, हे साधारणपणे आपण आता त्या खोलीत शिरतोय, म्हणजे असं मला दिसतंय. कारण का आपण जर नीट विचार केला तर हौशी बिल्डर नसतो, हौशी डॉक्टर नसतो. म्हणजे आपण उद्या पोटात दुखायला लागल्यानंतर नाही, अरे माझी मावशी आहे ना, ती होती 2 वर्ष एका डॉक्टरांच्या शेजारी राहायची, जरा तिला कन्सल्ट करा, असं आपण नाही म्हणत. आपण प्रोफेशनल डॉक्टरकडे जातो. मग आपल्याच क्षेत्राला लागलेला हा एक प्रकारचा डाग किंवा आपल्या क्षेत्राला झालेलं हे उणेपण असं तुला वाटतं का? की कारण सोमवार ते शुक्रवार एखाद्या मोठ्या IT कंपनीत काम करून वर्षाला लाखो रुपये पगार घेऊन जे गाणं लताबाईंनी, आशाबाईंनी, बरं त्यांची तर नावं सोडूनच दे, जे गाणं एखादी प्रोफेशनल गायिका गायक 15-15 दिवस ऐकून त्याच्यावर मेहनत करून एखाद्या कार्यक्रमात गायची तयारी करतात, तेच गाणं 15 मिनिटात ऐकून मला गाता येईल हा कॉन्फिडन्स या माणसांना, या व्यक्तींना जो येतो, हे आपल्या क्षेत्रात असलेलं उणेपण आहे असं तुला वाटतं का? उणेपण आहे, पण त्याला काय माहितीये का, दोन्ही बाजूनी आहे. म्हणजे जे ऐकणारे लोक आहेत ना, त्यांना तुम्ही किती ग्रेट आहात, त्यांना आनंद घ्यायचा असतो. व्हेरी ट्रू. ते कुमारांनी लोकांचं जेवण झालं होतं, लोकांनी पावडर लावली होती, लोक कार्यक्रमाला, लोकांना गाणं आवडलं कुमारांचं, हे ते स्वतःच्याच गाण्याबद्दल. पण मी किती बदमाशी केली आहे मलाच माहितीये. लोकांना आनंद हवा असतो. कारण आणि मी इथे परत रागसंगीताबद्दल बोलणार. बरोबर. आपण तुझ्या नाही, लाईटच्या बाबतीत काय आहे माहितीये का, एक चांगला आवाज आहे, सुरात आहे, त्याचा जो काही ठेका आहे, त्या ठेक्यात एक बरहुकूम नीट गातोय, तर काही अंशी ते गाणं आवडू शकतं. बरोबर. कारण लोकांना त्याचा रेफरन्स असतो. म्हणजे मगाशी तुम्हाला जर रैना बितिजा एखादीने गायलं, तर लताबाईंच्या रैना बितिजाचा रेफरन्स अवेलेबल आहे. बरोबर. हा, आता मी जर खड गायला किंवा धनाश्री गायला, अगदी यमन गायला, यमन साधारण नाही चुकत, कोणाचा चुकून नाही अशी अपेक्षा आहे, पण त्याच्यात पुन्हा त्या शिस्तीने, त्या फॉर्मचा ची तमीज बाळगून गाणं, ह्या गोष्टी
कशाला बघतील लोक, ते नाही कळणार त्यांना, कारण त्यांना बाजूला मॉडेल आन्सर नाहीये. बरोबर. म्हणजे असं कोणी म्हणू शकत नाही की बाबा किशोरीताईंचा हा आयडियल, भीमसेनजींचा आयडियल, असं नाहीये ना. त्याच्यात सतत काळानुरूप भर पडत चालली आहे, काही गोष्टी मागे पडत चालली आहेत. हा म्हणजे असा सांगण्यासारखा पण विषय नाहीये तो, बसून समोर काय म्हणू आपण, डेमो करूनच सांगण्याचा विषय. पण नाही, पण म्हणजे आपण परत मी बॅक टू हौशी आणि व्यावसायिक ह्या विषयावर येतो. म्हणजे कारण काय ह्याच्यातनं होतं काय माहितीये का, अल्टिमेटली रसिकांना आपण असं म्हटलं की रसिकांना आवडतं, ते मनोरंजन करून घ्यायला आले. मग मनोरंजनाचा स्तर काय आहे ह्याचा विचार बऱ्याचदा केला जात नाही. म्हणजे झाकीर हुसेनचा आपण तबला ऐकतोय, उस्तादजींचा ऐकतोय का आपण एखाद्या आता दुसरी परीक्षा दिलेल्या मुलाचा तबला ऐकतो, अरे हा तो पण छान वाजवतोय त्याच्या वयाच्या मनाने, हा पण करमणुकीचा एक स्तर असू शकतो. आणि तो असतोच, आणि तो एका अर्थी असायला यावा, नाहीतर मग काय सगळेच जण उस्ताद झाकीर हुसेन होऊ शकत नाहीत. परंतु तरी सुद्धा ही जी मंडळी ज्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट न करता परफॉर्मन्सच्या मागे असतात, अशा मंडळींसाठी आपण काय सल्ला दिला पाहिजे? आपण त्यांना काय सल्ला देणार ना, कारण हे बघ, त्याच्यामध्ये त्याचं गांभीर्य कधी लक्षात येईल जेव्हा तुम्ही त्याच्यात कष्ट घ्याल आणि ते आपल्याला साधलेलं नाही हे कळेल तेव्हा. मुळात त्यांना आपल्याला साधलेलं नाही हेच कळत नाही. त्यांना वाटतं आपल्याला येतंय, आपण छान गातोय, अज्ञानात सुख असतं. त्याच्यामुळे आणि आपल्याला वाईट वाटून घेण्याचं कारण नाही, मी 5 तास मेहनत करते पण मला एवढं येतंय, त्यांनी जुजबी काहीतरी ऐकून तो गायलाय, लोकांना आवडलाय, पण मला ते माझ्या मनाला पटत नाहीये म्हणून मी लोकांसमोर गात नाहीये, जोपर्यंत मला नीट येत नाहीये. तो हौशीचा भाग आहे ना, ती हौसेला मोल नाहीये. मला उद्या बऱ्याच ठिकाणी असं आहे, जे गाणार आहेत त्यांना नाचायला लावतात, ते नाचणार आहेत त्यांना काहीतरी अभिनय करायला लावतात, निवेदन करायला बसवलंय. नाही पण तू हरहुन्नरी आहेस असं नाही, म्हणजे पण ही गोष्ट तितकी सोपी नसते. मग त्यात त्यांनी जुजबी काही केलं तरी त्याचं कौतुक होतं. म्हणजे हा मोठा IT इंजिनियर आहे किंवा हा डॉक्टर आहे किंवा हा अमुक आहे, पण तो चांगला, पण तो म्हणजे काय, पण तो इथे आलं की इथे मग गडबड. तुम्ही त्याला एकदा जर तो परफॉर्म करायला बसलाय तर तुम्ही त्याला परफॉर्मर म्हणून त्याचे सगळे पॅरामीटर्स लावले पाहिजे. गोष्टी सगळ्या बाजूला करून फक्त त्याच गोष्टीतनं त्याला गाळणीतनं काढलं पाहिजे. बरोबर. हुशार अनेक गोष्टीत असतात लोक, पण तू हुशारी कुठे दाखवायला बसलायस तिथे दिसली पाहिजे तुझी हुशारी. आणि मग ते हौशी म्हणजे मग काय नाही मला सांगता येते ह्याच्यावर, म्हणजे आता आणखी काय बोलणार ना. अतिशय बरोबर आहे वरदा. म्हणजे मला असं वाटतं की ना, प्रत्येक कलाकारांनी आणि प्रत्येक माणसाने ती एक जाणीव आत जिवंत ठेवणं गरजेचं आहे प्रत्येक गोष्टीविषयीची. आणि प्रत्येक मनुष्य दुसऱ्या माणसाच्या विद्येविषयी आणि कलेविषयी तो एक आदर ठेवणं गरजेचं आहे. तेव्हाच ही गोष्ट मला वाटतं, आणि हौशी आणि व्यावसायिक सगळ्या गोष्टीतला हा जो फरक आहे हा टाळायला आपल्याला मदत होईल. आता ह्या जाणीवेवरनं मला असं वाटतंय की आपल्याला शास्त्रीय संगीताबद्दल आपण परत थोडंसं मागे येऊया, म्हणजे ह्या पद्धतीबद्दल मागे येऊया की ज्यांना इतकी 3-4 हजार वर्षांची परंपरा आहे ह्या रागसंगीताला म्हण, किंवा आता तू म्हणतेस त्याप्रमाणे ह्या बैठकीला, या घराण्यांना, म्हणजे तर एवढी सारी ट्रान्झिशन्स दर 50 वर्षांनी होतात. म्हणजे 50, जसं तू म्हणलीस की आपण जेव्हा लहान होतो तेव्हा इंटरनेट नव्हतं, आता इंटरनेट आलं, एवढं मोठं ट्रान्झिशन झालंय. अजून 50 वर्षांनी काय असेल आपल्याला माहिती पण नाहीये. कदाचित AI असेल झालेला एवढा स्मार्टली, की मग वरदाचं गाणं ऐकायचीच आम्हाला गरज नाही, आम्ही वरदाचं गाणं तुम्हाला असंच ऐकून देतो. पण अर्थात त्याच्यातनं परत तो ह्युमन एरर एलिमेंट जो सगळ्यात महत्वाचा असतो तो मिस होईल, हा भाग पुढचा झाला. तर एवढी ट्रान्झिशन्स होऊन सुद्धा ही सगळी परंपरा ही कशी टिकली असं तुला वाटतं? नेमका कशाच्या शक्तीवर ही टिकली परंपरा? आपण जर रागांचा विचार केला तर मागचे 400 वर्षांपासून जाऊ आपण. म्हणजे द्रुपद धमार गायकीपासून घेऊ, त्या फार आधी नको जायला. ती कशी टिकली तर काय म्हणू आपण, गोष्टी मुखोद्गत करून घेतल्या जायच्या विद्यार्थ्यांकडून, शिष्यांकडून. शिष्य आणि विद्यार्थी पण एक वेगळाच फरक आहे. बरोबर आहे. तर मग त्या मुखोद्गत केल्या जाऊन पुन्हा ते त्यांच्या शिष्यांना, पुढे त्यांच्या पिढीला एक ह्या परंपरेने ते टिकलं. बरं. त्याच्यात थोड्याशा 2-3 गोष्टी अशा आहेत की कानगोष्टीसारखं होऊ शकतं. मी तुला एक सांगितलंय, तू काहीतरी त्याच्यात
काहीतरी होतो बदल. हा म्हणजे आणि माझ्या असं बुद्धीला कर- जे कळेल ते मी समोरच्या पुढे हा. म्हणजे पाठवलं गेलं. त्या बंदिशी हम्म, ज्या आपण म्हणू की बंदिशींमुळे हम्म, ते राग किंवा ती परंपरा टिकली. हम्म, बंदिशी म्हणजे गाणी नाही. बरोबर. बंदिशी म्हणजे काय, तर त्या रागाचं एक सूत्र, हम्म, त्यातनं आपण काहीतरी विस्तारक्षम हम्म, हा गुण त्याच्यामध्ये पाहिजे. बरं. म्हणजे त्यांनी तुम्हाला एक आपण कॅप्सूल म्हणू ना, सॉरी, एक कॅप्सूल म्हणू, तसं ती बंदिश आहे. म्हणजे त्या बंदिशीचा उद्देश काय आहे की रागाला जतन करणं. खरं, बरोबर. म्हणजे ती एक बंदिश शिकली तर तुम्ही रागाच्या बाहेर जाणार नाही. त्या बंदिशी बरहुकूम गायला तर बरोबर. अशा परंपरेने ती पुढे आली. पण त्याच्यात मी म्हटलं तसं थोडेफार पाठभेद व्हायला लागले. कोणी असं म्हणतंय, कोणी तसं म्हणतंय, किंवा अशा बऱ्याच गोष्टी. किंवा रागांच्या बाबतीत सुद्धा आता आपण सोशल मीडियामुळे, नेटमुळे सगळीकडे सगळं कोण गाता ऐकतं. आता पूर्वी कलकत्त्याला कोण कसं गायचं आणि ग्वाल्हेरला कोण गायचं आणि महाराष्ट्रात कसं. ह्याच्यात एक मोठं पाऊल कोणी उचललं, म्हणजे अनेक लोकांनी पुढे प्रयत्न केले, पण सर्वात मोठं आणि पहिलं पाऊल म्हणून माहित नाही त्यात अजून कोणाचे असतील तर, पण ते म्हणजे विष्णू नारायण भातखंडे. खरं, चतुर्पंडित विष्णू नारायण भातखंडे. त्यावेळची लीडिंग प्रॅक्टिस असलेले बॅरिस्टर, अतिशय तल्लख बुद्धीचे. आणि एका पॉइंटला त्यांनी त्यांची सगळी प्रॅक्टिस थांबवली. पुढच्या ह्या सगळ्या कार्यासाठी जितकी म्हणून पैसा आवश्यक आहे तो जमवला आणि भारतभर भ्रमण केलं. आता हे भारतभर भ्रमण आत्ताचं नाही, फ्लाईटनी गेलोय कलकत्त्याला, बरोबर आहे. रस्ते पण नव्हते, म्हणजे कुठे बैलगाडीनी, कुठे कसं काय, म्हणजे त्यांना किती त्रास झाला असेल त्यांचं त्यांनाच माहिती. अशा अनेक ठिकाणी जाऊन, बरं तिथले गायक, चांगले गायक शोधून, जे राज दरबारातले गायक आहेत असे शोधून, बाबा ह्या रागाचं तुम्ही काय करता, ह्या रागात तुम्ही काय गाता, अशा लोकांचं घेऊन त्याचं नोटिंग करणं. म्हणजे नोटेशन ही आयडिया भातखंड्यांच्यामुळे, म्हणजे पलुसकरांचं त्या सिमिलर काळात. पण म्हणजे काय केलं, मग त्यांनी लक्षणगीत ही कॉन्सेप्ट आणली. लक्षात कसं राहणार एवढे, आता आपल्याला बाबा समोर रेडी इन्फॉर्मेशन आहे, हे राग आहेत, ह्याचं क्लासिफिकेशन असे, हे 10 थाट आहेत किंवा ह्या जाती आहेत की अमूढ. तेव्हा काय एकदम तुझ्या समोर 250 राग आले, 2000, काय तू त्याचं लक्षात काय ठेवणार आणि किती फास्ट ठेवणार. म्हणून त्यांनी त्याची लक्षणगीतं केली. नंतर त्यांनी भारतभर जे गाणारे होते त्यांची बाबा पुता करून, बरं ते बॅरिस्टर असल्यामुळे ना त्यांना लोकांकडून खऱ्या गोष्टी वदवून घ्यायची नॅक होती. त्याच्यामुळे पूर्वी असं नव्हतं ना, म्हणजे माझ्याकडची गोष्ट माझ्याबरोबरच जाणार, हा काय एक वेगळाच मेंटॅलिटी होती, माहित नाही, पण ती त्यांच्याकडनं काढून घेणं. आणि भारतभर अशा सगळ्या चांगल्या लोकांना एकत्र करून त्याची चर्चा करून रागाचं स्टँडर्डायझेशन केलं, की आता हा राग सर्वमान्य आहे, हा आता असाच गायचा, नाहीतर सगळा केऑस होता. म्हणजे ही केवढी मोठी मूळ आहे. आणि मग असं म्हणजे असे किस्से बरेच पूर्वी व्हायचे. नाही तर एखादा नावं घेत नाही, पण यांची मैफिल आहे, राग भलताच अनाऊन्स केलाय, नंतर मैफिलीत भातखंडे गेले आहेत आणि इंटरवलला म्हणाल्या त्या कोण गाणारे होते, वा वा अमुक अमुक छान झाला राग, अनाऊन्स वेगळाच केला होता. म्हणजे लोकांची दिशाभूल करण्याची सुद्धा तेव्हा एक वेगळीच काय मेंटॅलिटी होती. म्हणजे माझ्याकडचं ज्ञान का द्यायचं नाही, त्यांचं त्यांनाच ठाऊक. तर ह्या सगळ्या सिनारिओमध्ये ते ज्ञानकण गोळा करून 6-7 भाग हिंदुस्थानी संगीत पद्धत 2000 बंदिशींचं डॉक्युमेंटेशन करणं आणि हिंदुस्थानी संगीत पद्धती हे 5 भागांचं त्यांनी एक डॉक्युमेंटेशन केलं. मी स्वतः प्रश्न कोट करायचे आणि त्याची उत्तरं द्यायची. अशा प्रश्नोत्तराच्या स्वरूपात त्यांनी त्या रागाचं एक्सप्लेनेशन केलं. म्हणजे ही केवढी मोठी गोष्ट. आणि लोक म्हणतात पण ते काय गाणारे होते का, त्यांनी स्वतः 400 बंदिशी केले. आणि ह्या सगळ्या रागचर्चेमध्ये 10 लोकांनी 10 गायल्यावर ते म्हणायचे आता हा मी गाऊन दाखवतो, हा फक्त आता बरोबर आहे का सांगा. म्हणजे काय,
समराईज सगळ्यांच्या गोष्टीतनं करून त्याचं ह्याला स्टँडर्डाइज किती महत्व आहे. बरोबर म्हणजे हे अवतार कार्यच आहे त्यांचं, त्याच्याकरताच ते आलेले आले आहेत. होते. हा, त्याच्यामुळे नंतर पलुसकरांच्या ह्याच्यामध्ये पण तेच तेच, झालेलं आहे. बरोबर त्या ह्यातनं प्रेरणा घेऊन पुढे ह्या गोष्टींचं डॉक्युमेंटेशन होत होऊन गेलं गेलं. आणि मग ती परंपरा, बरं असं नाहीये त्यांनी डॉक्युमेंटेशन केलं, आता लोकांना ना शेरे मारायला काही लागत नाही की असं पुस्तकात बघून कोणाला गाता येतं का, नाहीच येत. पण ते डॉक्युमेंटेशन ही आता तुला तुझ्या ह्याच्यात म्हणायचं तर ती कुंडली आहे, हम्म. पण त्या ग्रहाचा त्या जागी पडल्याने काय इफेक्ट होणार आहे त्याचं हे तुलाच कळतंय. बरोबर मी अमुक स्थानात गुरु मी म्हणून काय उपयोग आहे, मला कळतच नाहीये. तसं तुम्ही जर संस्कार घेतलेत, गुरुच्या सान्निध्यात राहून शिकलात, तसे तुमचं अपब्रिंगिंग झालं, तर त्या बंदिशीत काय म्हणायचंय, नोटेशन सेम आहे, सारे ग प ध सा, शुद्ध कल्याण, भूप, देशकार सगळ्याचं, ती बंदिश कशी वाचशील मग तू? तर ते रागोच्चार हा खूप मोठा म्हणजे विषय, मला वाटतं आपण म्हणजे परत त्या डॉक्युमेंटेशनचा असा उपयोग आहे. पण नुसतं डॉक्युमेंटेशन पण नाही आणि नुसतं शिकणं पण नाही, दोन्हीचा मेळ पाहिजे. आपण परत त्याच मुद्द्यावर येतो की 25 ठिकाणचे भीमपलास ऐकून आमचा भीमपलास ऐकायला येऊ नका, असंच झालंय की तो भीमपलास तुमच्या पुढे एक भीमपलास फक्त ऐका हवं तर कोणाचा असेल तर, आणि नंतर तो भीमपलास कसा गायचा हे शिका, तसं हे नोटेशन समोर घेऊन या शिका आणि हे गायचा कसं शिका हे महत्वाचं आहे. मग आता त्याचं इंटरप्रिटेशन होणं खूप गरजेचं आहे. महत्वाची. करेक्ट. आणि ते घराण्याप्रमाणे बदलेल, गुरुप्रमाणे बदलेल, तो भाग वेगळा झाला. पण बेसिक अंडरस्टँडिंग हे नक्की पाहिजे आपल्याला की आपल्याला त्याचं गायकी म्हणजे आपल्याला विचार शिकायचा आहे. तू आता वरदा रागसंगीत विवेचन ह्याचे कार्यक्रम करायला सुरुवात केली आहेस आणि ते खूप लोकांना आवडत आहेत, तर ह्याच्या मागची तुझी नक्की भूमिका काय आहे? खरं सांगू का, ह्याची जी काय कल्पना आहे, रागसंगीत ही कल्पना नाही, पण लोकांसमोर अभिजात म्हणजे रागसंगीताबद्दल काहीतरी बोलणं गरजेचं आहे, हे कुठेतरी मला वाटायला लागलं. कारण मगाशी तू बोलताना आपण बोलत होतो तेव्हा खूप छान एक मुद्दा मांडलास की क्लासिकल गाताना मी आज हमीर गायले असं आपण म्हणतो, परंतु नाट्य विमलाधर गाताना मी हमीर गायले असं आपण म्हणत नाही. तो प्रत्येक जॉनरचा तू आपलं बोलणं झालं की पर्पज वेगळा आहे. बरोबर. तू रागसंगीत शास्त्रीय, आता मी लोकांसाठी शास्त्रीय म्हणते की जे शास्त्रीय संगीत तुम्ही गाताय तेव्हा श्रोत्यांना पण तुम्ही नक्की काय ऐकायला जाताय. करेक्ट. तुम्ही आवाज ऐकायला जाताय, तुम्ही त्यांची फिजिकली त्यांची किती तयारी आहे ते ऐकायला जाताय, त्यांचं तालाचं प्रभुत्व ऐकायला जाताय, त्यांची सुराची कसरत बघायला जाताय, त्यांचं पाठांतर बघायला जाताय, त्यांचं ॲपिअरन्स बघायला, प्रेझेंटेशन नक्की काय बघायला जाताय. हा, मला आवाज आवडला, तिचं गळ्याची तयारी पण चांगली आहे, तालात चांगली आहे, हा प्रेझेंटेशन चांगलं आहे, हे भावसंगीतात पण असतं. करेक्ट. हे नाट्यसंगीतात पण असतं. बरोबर. हे गझलमध्ये पण असतं, हे ठुमरीमध्ये पण असतं. खरं. मग तुम्ही रागसंगीत ऐकायला जाताय तर तुम्हाला वेगळं क्वालिफिकेशन काय पाहिजे, तर तो राग मुळात तुम्हाला माहिती पाहिजे. तो राग तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही आनंद घ्याल, हो आनंद घ्यायला, पण मग तो आवाज चांगला असेल तरच आनंद घ्याल. बरोबर. अत्यंत काय म्हणू खरखर आहे आणि हे आहे, पण ज्याला त्या शास्त्रीय संगीताची जाण आहे त्याला त्या रागात तो माणूस काय मांडतोय, कलाकार त्या रागाचं एक्सप्रेशन तो कशा पद्धतीने दाखवतोय, त्यात तो रागाचं एक्सप्रेशन आहे प्लस त्याचं एक्सप्रेशन मिक्स करतोय, अनेक गोष्टी आहेत. तर ते समजून घेण्याची कुठेतरी लेव्हल असेल तर शास्त्रीय संगीत ऐकावं असं मला कुठेतरी वाटलं. म्हणजे ह्याबद्दल मला अजिबात अनादर नाहीये की आम्हाला शास्त्रीय संगीत आवडतं, आम्ही ऐकतो, ऐका ना, पण मग त्यांनी काय होतं, नको त्या ठिकाणी दाद दिली जाते. साधं साधं केलं तर वाटतं खूप केलंय आणि लईला दाद दिली जाते असं पण म्हणून. जेवढं फास्ट काही झालं, फास्ट झालं की ताण झाली,
मी माझ्या रागसंगीताच्याच मी पहिल्या कार्यक्रमात मी ताना घेतल्या आणि टाळ्या वाजवल्या. नंतर जेव्हा विवेचनात मी सांगितलं की हे अपेक्षित नाहीये म्हणून मी रागसंगीत विवेचन करते. म्हणजे ताना वाईट आहेत का? नाही, बरोबर. अजिबातच नाही आहेत वाईट. पण आधी जो काही शब्द सुचत नाहीये, जो सुचतोय तो डोक्याचा भुगा करून त्या रागाचा खल केलेला आहे वर्षानुवर्ष. त्या आलापीत कोणाला रस नसतो का? कारण ती कळत नाही. त्यात आवाज चांगला असेल, छान पंचम लावून ठेवल्या, वा वा टाळ्या, छान षड्ज लावून ठेवल्या, हे नाहीये शास्त्रीय संगीत, रागसंगीत. बरोबर. तर मग मला असं वाटलं की म्हणजे मी कोणी ग्रेट आहे आणि मी त्यांना शिकवते असं नाहीये. मला जे कळलंय ते मी शेअर करते त्यांच्याबरोबर की हे जर तुम्ही बघितलं ना तर तुम्ही अजून त्या कलेच्या जवळ झाले. म्हणजे बेसिकली गेली 35-40 वर्ष जे काही तुझ्यावर जे संस्कार झालेत त्या संस्कारांचं एका पद्धतीने तू हे ट्रान्सलेशन करायचा प्रयत्न करते असं आपण म्हणूया. हा, म्हणजे माझा मुलगा गमतीने मला, तू काय म्हणे तुझ्याबद्दल म्हणतात संगीताचा प्रचार प्रसार करत असतं, तू कुठे प्रचार प्रसार करतेस, तू तर फी घेऊन शिकवतेस. हा, म्हणजे बरोबर आहे टेक्निकली. बरोबर. मग हे तू जर लोकांना तू स्वतः सांगितलंस तर ते खरा प्रचार प्रसार आहे. आणि शास्त्रीय संगीताचाच किंवा रागसंगीताचाच प्रचार प्रसार करण्याची गरज का आहे? कारण ते कळत नाही म्हणून लोक पाठ फिरवतात. ते आम्हाला कळत नाही म्हणून ते. आणि त्यात दुसरी अशी गोष्ट की राष्ट्रभक्ती वगैरे हा खूप वेगळा विषय आहे, पण जगामध्ये रागासारखी कॉन्सेप्ट फक्त भारतातच आहे. व्हेरी गुड. म्हणजे आपण बाहेर जाऊन आपलं म्हणून आपण काय मिरवणार आहोत? बरोबर. फ्युजन करणाऱ्यांबद्दल मला अजिबात आक्षेप नाही. वेस्टर्न क्लासिकल मध्ये सुद्धा जे स्केल्स ज्याला ते म्हणतात तर रागसंगीत नाहीये. म्हणजे 5 स्वरांच्या भूपाला पेंटाटॉनिक म्हणणं, मग त्या 5 स्वरांच्या भूपामध्ये कोमल शुद्धरेचा कोमल रे झाला की तरी त्याला पेंटाटॉनिकच म्हटलं जातं. अरे मुळामध्ये कणसूर, कण लागणं, लगाव, उच्चार, रागोच्चार, त्याची डिझाईन्स. बरं, राग सारेगपद असा असला तरी सुद्धा तो भूप होत नाही सारेगपद असाही. त्याचे स्वर परत स्वर ही स्केल झाली, हे त्याचे नाकान डोळे झाले, त्याच्या फ्रेजेस झाल्या की ते त्याला आकार आला. आणि जेव्हा त्याच्यामध्ये तुम्ही रागोच्चार किंवा ते लगाव गाऊ शकता तेव्हा ते एक्सप्रेशन आलं, ते रागाचं एक्सप्रेशन आलं. तर ह्या गोष्टी मला वाटलं की आपण सांगाव्यात. आणि क्लासिकलच्या मैफिलींना ना लोक शोधून आणायला लागतात. खरं. म्हणजे असं नाहीये सगळ्याच मैफिलींना नाही, ज्यांची नावं झालेत त्यांच्या मैफिलीला खूप लोक असतात. पण परत मी ते सांगते, ते आम्ही शास्त्रीय संगीत ऐकतो, ही फॅशन पण आहे. नाही, आणि ह्याच्यात महत्वाचा मुद्दा वरदा अजून असा आहे की तू आता म्हणतेस नावं झाल्यामुळे कसं होतं ना की ऑडियन्सची ऑलरेडी अपेक्षा सेट झालेली आहे की मी हेच ऐकायला आलोय. म्हणजे उद्या एखाद्या मोठ्या शास्त्रीय गायकाने नाही आम्ही त्यांचं हे गाणं ऐकलं होतं ना, आम्हाला त्यांचं हेच गाणं ऐकायचं. उद्या तो काहीतरी वेगळा विचार करून आला असेल, मग तो किती प्रसिद्ध जरी असला तरी ऑडियन्सची ते ऐकून घ्यायची तयारी नसते, ही वस्तुस्थिती आहे. तर मग मी असा विचार केला की आपण म्हणजे शिकवायला बसायचं नाही, अगदी त्याचा एक रंजक पद्धतीने लोकांना ते कसं आपलंसं वाटेल. खरंय. मग त्याच्यात मी काय करते की जसं आपण परफॉर्म करतो तसा एकच राग घेते, त्याचा साधारण 3 तास कार्यक्रम चालतो. तो पाऊण 1 तास. मागे एक विनोद आपण लहानपणी ऐकला होता, पंडित रामभाऊंना कोणीतरी विचारलं होतं की ते राग वगैरे आम्हाला माहिती येतो पण तुम्ही पाऊण तास कसा काढता ते कळत नाही. लय वाढल्यानंतर काय करतात ते सगळं ठीक आहे. नाही, तो पाऊण तास कसा टाइमपास कसा करता तुम्ही, पहिला 45 मिनिटं टाइमपास कोणाकडे शिकलात ते मला सांगा, असं रामभाऊंना विचारलं. तो टाइमपास काय आहे हे आधी ऐका 1 तास, आणि मग नंतर तो टाइमपास काय होता हे मी त्या विवेचनातून सांगण्याचा प्रयत्न करते. मग मी अगदी लक्षण गीतापासून जाते. मग त्या रागामध्ये कुठच्या रागांच्या छटा आहेत म्हणा, वेगवेगळ्या बंदिशी आहेत म्हणा, त्याचा स्कोप कसा वाढलाय म्हणा, त्याचा तो विस्तारक्षम कसा आणखी आहे, एवढाच आहे का तर नाही, याच्यात हे पण होऊ शकतं, हे केलं तर गडबड आहे, म्हणजे तुम्हाला जर आवडलं तर गडबड आहे. अशा पद्धतीने मला जसं जमेल तसं मी माझ्या कुवतीनुसार ते मांडण्याचा प्रयत्न करते, शेअर करते मला जे माहिती आहे ते.
म्हणजे हे एक प्रकारचं काय म्हणतो ऑडियन्स ट्रेनिंग प्रोग्राम आहे असं म्हणायला हरकत नाही हळूहळू. आता असं आहे, ही कोण ट्रेनिंग देणार नाही, ते असं सगळं नाहीये. ठीक आहे. हे बघ, ही कोण ट्रेनिंग देणार आणि तो कोण ट्रेनिंग घेणार, या दोन्ही वेगळे दोन मुद्दे वेगळे आहेत. पण परंतु हा एक उत्तम काय म्हणतो उत्तम विचार आहे की जेणेकरून, कारण आपण कायम असं लहानपणापासून असंही ऐकत आलो वर्धा की ना, तुम्हाला तुमचा ऑडियन्स कलाकार म्हणून तयार करायला लागतो. ऐकलं की नाही? आपण असं म्हणतो की ह्या गायकाचा हा ऑडियन्स त्यांनी तयार केला, त्या गायकाचा तो म्हणजे ऑडियन्स उद्या माझ्या शिष्यांचं गाणं ऐकणारे कोण असतील असं मला वाटायला लागलं. म्हणजे मी एवढी त्यांना जीव तोडून जर शिकवते आणि चांगले गाताय तर त्यांना एक्झॅक्टली. म्हणजे गायकाचा ऑडियन्स तयार करण्याची गायका त्या काळात कदाचित हॅमरिंग ही एक पद्धत असू शकते की भीमसेनजींचे जर महाराष्ट्रभर भारतभर वर्षाला 200 कार्यक्रम होत असतील तर त्यांनी 200 इंटू काही एवढ्या रसिकांवर आपलं गाणं हॅमर केल्यामुळे तो त्यांचा ऑडियन्स तयार झाला. आता ती क्वांटिटी पण कमी झाली. आता इंटरनेटच्या माध्यमामुळे ती काय म्हणतो अवेलेबिलिटी पण स्वस्त झालीये की तसंच आणि अजून एक त्यातला मुद्दा आहे, कदाचित माहिती नाही तो इथे बोलायला पाहिजे का नाही, जे गाणं लोकांच्या कानावर पडतं तेच बरोबर. करेक्ट. असाच ट्रेंड सेट होणार ना. म्हणजे जे गाणार आहेत ते चुकीचे गातात की हा मुद्दाच नाहीये. बरोबर. पण जर तुम्ही लोकांसमोर मांडलंच नाही तर ते त्यांच्यापर्यंत कसं पोहोचणार, हा एक मुद्दा होता. आणि मग मी विचार केला की नाही, मग आपण इनिशिएटिव्ह घेऊन केलं पाहिजे याच्याबद्दल. आणि मी म्हटलं तसं की बाकी सगळ्या जॉनरचं खूप चाललंय किंवा माझी तेवढी सगळ्या जॉनरचं प्रमोशन करण्याची कपॅसिटी नाही आता. बरोबर आहे, बरोबर. म्हणजे एकेकाळी नाट्यगीतं वगैरे मी नाट्यगीतच गायचे मी किंवा गझल आपण पण सगळ्या गोष्टीत तुम्ही टकमक टोकापर्यंत नाही पोहोचू शकत. मग काहीतरी एकाला, नाहीतर मी म्हटलं तसं शास्त्रीय गायक, शास्त्रीय बेसावा ना, सगळे फॉर्म गाते मी असं मग ते हौशी होतील. मी हौशी गझल गायिका असं मी म्हणू शकेन. अगदी बरोबर. क्या बात आहे. मी हौशी गझल गायिका, मी हौशी नाट्यसंगीत गाऊ शकते. बरोबर. त्याचा मी रोज करते का 4 तास नाट्यसंगीत, असं नाही करत आहे. नाहीतर मग ते आहे तेवढं गाता येत आहे म्हणजे झालं का, नाहीये असं. आणि आधीच्या शिक्षणात आणि आत्ताच्या, जसं मी म्हटलं तसं की दोन त्याचे हे काळ आहेत, एक इंटरनेट पूर्व आणि आफ्टर इंटरनेट. तसं जेव्हा आपण शिकत होतो तेव्हा इलेक्ट्रॉनिक वाद्य नव्हती. क्या बात आहे. फार महत्वाचा मुद्दा आहे हा. म्हणजे गुरुजींकडे जायचं, गुरुजी तंबोरा लावणार, गुरुजी डग्गा धरणार किंवा मग समयदादा तबला लावणार. म्हणजे असं तिथे जिवंत व्यक्तीच पाहिजे. म्हणजे तंबोऱ्याला जो मी एका पॉइंटला जिवंतच म्हणते, कारण तो खऱ्या भोपळ्यापासून बनलेला आहे, तो त्याच्यात जिवंत जाणीव आहे. आणि तो पण भयंकर मुडी असतो तंबोरा. आज लागायला वेळ लागलाय, आपलाच तंबोरा, रोजचाच तंबोरा. म्हणजे मी स्वतः त्या नमस्कार करूनच लावते की बाबा जुळ तू लगेच, असं नाही. हा म्हणजे विनोदाचा भाग सोडून दे, पण म्हणजे नाही, आता त्याच्यामध्ये सांगीतिक प्रक्रिया पण खूप मोठी आहे. म्हणजे आपण तंबोरा घेतलाय तेव्हा ती शिटी असायची, साची. प्रत्येक वेळा पेटी धरून कोण बसणार, साची शिटी. मग ते सा लावायचा, त्या जोडाला दुसरा जोड लावायचा, खर्ज लावायचा, पंचम, निषाद, मध्यम, काय ह्याच्यात एक साधारण 5-10 मिनिटं, जर फारच त्रास दिला 15 मिनिटं जाणार. ही काय असते, तुमची सुरांची बैठक इथे तयार होत असते. क्या बात आहे. तुम्ही त्या नादात, त्या विषयात प्रवेश करत असता आणि मग त्या बॅकग्राऊंडवर मग तुम्ही तंबोरा ऐकून तुम्ही सा लावता. आता टँग सा लावला, सा सुरू. सिस्टीम कॉन्फिगर होत नाही हल्लीच्या भाषेत सांगायचं तर. आपली इथे आपण काय अच्छा बोलायचंय का, असं नाही होत ते. ती नाही का तुमच्या मनाची, मेंदूची एक तयारी आहे, ती वॉर्मअप म्हणू हल्लीच्या भाषेत पटकन समजायला. आणि तो तंबोरा जुळवण्यामध्ये तुम्हाला कुठे काय जुळवायचंय ह्याचा अभ्यास होऊन तुमच्या सुरांच्या जागा नाही का पक्क्या होणार. अगदी बरोबर. म्हणजे नुसता तुम्ही सुरांचा रियाज करताय नाही, तुम्ही तंबोरा लावताय, हा सुरांचाच रियाज आहे. आणि आपण जे म्हणतो की टोन, तू मागे मला कुठल्याही इलेक्ट्रॉनिक वाद्याला नावं ठेवायची नाहीये, कारण जिथे तिथे
सोयीनी किंवा गरज म्हणून, गरज म्हणजे पण ती आपण उगीच निर्माण केलेली नाही, बरोबर काही गरज आहे की बाबा मी बाहेर गावी गेले, मला तंबोरा नेणं शक्य नाही, 15 दिवस कुठे राहायला गेले, मी आपला घेऊन जाते, माझं काहीतरी होईल न होण्यापेक्षा. बरोबर. पण जर तो तुम्ही तंबोरा न लावता, याच्यावर आताची गाणी सुद्धा सगळी तंबोरे असतात मागे, पण हे पण सुरू असतं. आपला भारतीय संगीताचा कॅनव्हास काय आहे? तंबोऱ्याचा टोन आहे. तो कॅनव्हास बदललाय, तो टोन, ते टेक्स्चर, ते लस्टर सगळं बदललंय. त्यांनी आपण म्हणतो ना की हे नाही प्लास्टिक जरी सारखं वाटतंय. असं अगदी मला नावं किंवा इथे कोणालाही काही ऑफेन्सिव्ह वाटायला नकोय, पण ही फॅक्ट आहे. म्हणजे आणि याच्यामध्ये कारण पण खूप आहे. काळ बदललाय, वेळ सगळ्यांना. आता जर तुम्ही मुळात अर्धा तासच तुम्हाला रियाजाला द्यायला आहे, तुम्ही त्या बरं तंबोरा लावायला मुळात तुम्हाला तो येतच नाहीये, तर तुम्ही बेसूर तंबोऱ्यावर कसं गाणार? ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मी फक्त फॅक्ट सांगितली. याच्यावर एक उत्तम मार्ग असू शकतो, तू म्हणल्याबरोबर, की आज मी अर्धा तास तंबोरा लावायचा रियाज करेन. हो, मी आज गाण्याचा रियाज करणारच नाही, मी आज अर्धा तास तंबोराच लावायचा रियाज करेन. अरे म्हणजे स्वरदा संगीतालयातली गोष्ट आहे, जी बेसिकची सासारेरे कोणाकडे शिक्षकांकडे शिकत असताना मी असंच गेले क्लासमध्ये, तर मी तंबोऱ्याचं एक हे घेतलं होतं, मुलाखत. तर त्याला असं त्याला तो तंबोरा माहितीये का रे काय असतो? तो मुलगा, हा तो एक बॉक्स असतो ना त्याच्यामध्ये. त्याची काय चूक आहे? काहीच चूक नाही. हे काही मी कोणाला नावं फॅक्ट आहे आता, की तो टोनच बदललाय. आणि त्या इलेक्ट्रॉनिक याच्यावर तुम्ही सटासटा गाता, ते बंद करून जर मॅन्युअल तंबोऱ्यावर गायला, साज उळवायला भयंकर कष्ट पडतात. हे मला तरी पडतात, मी स्वानुभवाने खरंच पडतात. आणि त्यांनीच आपण म्हणतो काय पूर्वीच्या काळात सुरेल होते, का नसणार? ते तंबोऱ्यावर गायचे, तंबोरा लावून नीट. ते कुमारांच्या मागे असे खाण खाण तंबोरा ऐकू येतात. एक षड्जाची जोडातली तार जुळल्यावर दुसरी व्हायब्रेट होतीये, म्हणजे त्या व्हायब्रेशनचा काहीतरी तुमच्या शरीरावर परिणाम होतोय, त्याचा वातावरणावर परिणाम होतोय. म्हणजे जे आमचं संगीत मेडिटेटिव्ह आहे ते त्यांनी आहे. ऍब्सोल्युटली. आणि ह्या शिक्षणाच्या जुन्या आणि नवीन पद्धतीतला हा जो फरक सोयीनुसार झालेला आहे, त्या सोयीनुसार झालेल्या फरकामुळे मला काय असं वाटतं माहितीये, सॉरी मी तुला मध्येच हे केलं, पण आताचा काळ असा आहे ना की अपार्ट फ्रॉम ते कमर्शियल आणि मला त्यात प्रोफेशन म्हणजे काय, पैसे मिळवणं. पैसे तुम्ही अनेक गोष्टीतून मिळवू शकता, बरोबर. पण गाण्यात जर तुम्हाला काही करायचं असेल तर ह्या गोष्टी तुम्ही डावलून पुढे जाताय. या परीक्षांच्या पायऱ्या आहेत. आणि मी तेच म्हणतोय की जुन्या गोष्टींमध्ये ह्या ज्या महत्वाच्या गोष्टी होत्या, ह्या आत्ताच्या रियाजाच्या मॉड्यूलमध्ये आल्या पाहिजेत. रियाजाच्या मॉड्यूल मध्ये आला पाहिजे. जसं आपण म्हणतो की तू अर्धा तास सा लाव, तसं तू आज अर्धा तास तंबोरा लाव, तू अर्धा तास निषाद लाव, तू पंचम लाव, मध्यम लाव. म्हणजे ते रियाजाच्या मॉड्यूल मध्ये आलं पाहिजे. त्यामुळे हा एक महत्वाचा पॉइंट ह्या शिक्षणाच्या पॉइंटला धरून आहे की जरी ते आता आपल्याला सोयीनुसार बायपास करत असलो तरी सुद्धा तो इन्कॉर्पोरेट करून घेणं गरजेचं आहे, कारण तो मूळ संगीताच्या गाभ्याचा अविभाज्य भाग आहे. हो, म्हणजे जर तुम्हाला एक्सटेम्पोर काही गायचं असेल, वाजवायचं असेल, म्हणजे उदाहरणार्थ तू पेटीची साथ करतो, सारंगीची साथ असेल, तबल्याची साथ असेल, त्याला तालवाद्य लावता का तुम्ही? तालवाद्य पेटीला तर कसं लावणार? मी गाणार तो पेटीवर वाजवणार, ते कसं? ते म्हणजे जिथे माणूस पाहिजे तिथे जिवंत माणूसच पाहिजे, कलाकारच पाहिजे तिथे. तर ह्याचं काय? हा कॅनव्हा म्हणजे तुम्ही फॉर्मॅटच बदलताय. 2 तंबोऱ्यात गाणं हे अभिजात संगीत आहे, रागसंगीत आहे, ते बदलून नाही. पण आपण आता मला वाटतं की अतिरेक करू नये, माझं म्हणणं. मला असं वाटतं आपण याचं असं घेऊया की आपले जे सुज्ञ रसिक हे सगळं ऐकतायत ते ऍटलिस्ट त्यांच्या रियाजाच्या पद्धतीत बदल थोडासा करून, की आपण जर रोज अर्धा तास गाणं करत असतो तर त्यातले 2 दिवस का होईना पण घरातला तंबोरा काढून लावायचा रियाज करतील. जो चांगला श्रोता आहे त्याला ती पण जाणीव पाहिजे, स्टेजवर ना गायक तंबोरा लावतोय, जरा एक 5 मिनिटं उशीर होतोय, पण तो पेशन्स पण त्या रसिकात डेव्हलप होणं गरजेचं आहे. बरोबर. वेळच नाही, अरे सुरू नाही आलं अजून, हे नाही. वरदा, मला काय वाटतं की तुझं रागसंगीत विवेचनाचा हा जो काही विचार आहे ज्याच्यामधनं
की एक सुज्ञ रसिक तयार झाला पाहिजे आणि गायकांनी सुद्धा मेहनत केलेली आहे आणि ही रसिकांपर्यंत पोहोचली पाहिजे आणि गायकांनी ती योग्य पद्धतीने रसिकांपर्यंत पोहोचून रसिकांनी ती उत्तम पद्धतीने रिसीव्ह करण्याची गरज आहे. हा तुझा अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे. आणि आपण म्हणतो की एक स्टारफिश होते असे खूप समुद्राच्या किनाऱ्यावर आलेले आणि सगळे तडफडत होते. तर एक खूप लहान मुलगा तिथे होता. तो एक एक स्टारफिश उतरून पाण्यात टाकत होता आणि तिथे हजारो स्टारफिश पडलेले होते. तर एक म्हातारा मनुष्य बसला होता आणि तो त्या मुलाला म्हणाला की अरे काय करतोयस तू, किती आहेत इथे असे तडफडणारे, काय फरक पडणार आहे. तर तो म्हणाला नाही, ज्याऊ फेकलाय त्याला फरक पडलाय. तर ह्या तत्वावर मला असं वाटतं की हे जे तू सुरू केलेलं आहेस हे असंच तुझ्याकडनं चालू राहावं आणि अशाच पद्धतीने एक अतिशय समंजस मी म्हणेन विद्वान आणि ज्याला उपभोग घेता येईल चांगल्या अर्थाने, तो असा रसिक तयार व्हावा रागसंगीतासाठी, अशी आमच्या समस्त टीम तर्फे मी एक प्रार्थना करतो आणि आशा व्यक्त करतो. आणि आज तू वेळात वेळ काढून इथे आलीस त्याबद्दल आमच्यातर्फे तुला ही एक छोटीशी गिफ्ट आहे, त्याचा तू स्वीकार करावास. तर मंडळी, आभाळाची माणसंचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला तुमच्या कमेंटद्वारे नक्की कळवा. आवडला असेल तर मित्रांपर्यंत पोहोचवा, शेअर करा आणि श्रुतिगंधचं फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.